जीवन बदलून टाकणारे स्वामी विचार नक्की पहा. आजपर्यंत आपण स्वामी व स्वामीसूत यांचे अनेक लीला पाहिल्या आहेत. त्याचप्रमाणे अजूनही खूप लिहिला चालू होता आणि स्वामी सुतारांकडून स्वामींना स्वामी भक्तीचा प्रसाद मिळत होता. अनेक वाट चुकलेल्या स्वामीसूत सद्मार्गावर आणले होते. असेच काही दिवस गेले. स्वामींनी आपल्या स्वामी सुतारांना असे सांगितले की आपला अवतार आता संपणार आहे आणि याचे पुढे तुम्हाला चालक बनायचे आहे, अशी सूचना केली. ही सूचना ऐकून स्वामी सुतना खूप वाईट वाटले. आपल्या बापाच्या अगोदर आपणच शरीर त्याग करावा, असा त्यांनी निश्चय केला आणि याच काळात श्रावण महिन्यात स्वामी सुतांची प्रकृती बिघडली. हे स्वामींना समजताच सुतांनी अक्कलकोट येथे यावे अशी सूचना केली, परंतु तिथे आले नाही. तेव्हा स्वामींनी पाठवले तरीही ते तेथे आले नाही. श्रीपाद पट कृष्णप्पा यांना पाठवले तरीही तेथे ते आले नाहीत. शेवटी स्वामींनी देवजी माळी यांना सांगितले की अरे त्याला बांधून तरी घेऊन ये. तरीही स्वामीसूत आली नाहीत. इतके बोलावून सुद्धा स्वामीसूत आले नाहीत. तेव्हा स्वामी बोलले, झोप लावून तयारी ठेवली आहे. आता आला नाही तर झोपली उडवून देऊ याचा अर्थ उघड होता. आले नाहीत आणि स्वामी सुतांनी देहाचा त्याग केला. स्वामीसूत आमचा देह विसर्जित केल्यानंतर देखील भक्तमंडळींना खूप दुःख झाले. अक्कलकोट येथे एक तार गेली. त्या तारेमध्ये असे लिहिले होते की स्वामीसूत देवदूत झाले. ही तार स्वामींनी वाचून दाखवली नाही. स्वामी खूप विचित्र लीला करत होती. त्या दिवशी स्वामी पलंगावरून खाली पडले. सेवेकऱ्यांनी त्यांना असे विचारले की स्वामी स्नान करताय ना? तेव्हा स्वामी हो बोलून स्नानही केले, परंतु अंग पुसलेच नाही. स्वामी आपल्याच हाताने भस्म घेऊन सर्वांगाला लावत होते. गंध लावून घेत बोलत नव्हते. आरती ओवाळून घेत नव्हते. अर्थात स्वामी सुतांना देवाज्ञा झाली आहे अर्थ स्वामींच्या वागण्यातून सर्वांना कळत होता. स्वामी सुतारांच्या देवाज्ञा झाल्याची बातमी जेव्हा काकूबाई कळाली तेव्हा त्या माऊली किती दुःख झाले असेल याची कोणी कल्पनाच केली नव्हती. त्यांनी काकूबाईंची साथ कधीच सोडली नाही. काकूबाईंनी स्वामींना प्रश्न केला, महाराज तुमच्या पदरात स्वामी सुतांना घातल्या असता असे का घडले? तेव्हा स्वामी बोलले, नाही ग. त्याला मोठ्या जागेला पाठवला आहे. रडू नकोस. अशाप्रकारे त्या आईचे स्वामी महाराज शांत करत होते. स्वामी महाराज प्रत्यक्ष परब्रह्म असताना देखील ते एका सामान्य माणसाप्रमाणे वावरत होती. थोडक्यात स्वामी सुतांनी स्वामींचे अनन्य भक्ती केली आणि त्यांचा भक्तीचा प्रसार जगभर केला. निश्चितच जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत स्वामी सुतांची लीला त्यांची कीर्ती राहीलच. स्वामींचा जन्म हा या जगाचा कल्याण करण्यासाठी झाला होता आणि त्यांनी ते करण्यासाठी आपले अनन्य भक्त केले व त्यांच्याद्वारे या जगाला सुद्धा होण्याचा प्रयत्न केला. स्वामी आपल्या लेकराला कधीच निराशा करत नाही आणि आपला तिच्या मला सोडून बाहेर गेला तरी ती त्याला एका मोठ्या जागेला मिळतात. ज्याप्रमाणे स्वामी सुधारणा देखील त्यांनी त्यांच्या कार्याचे फळ दिले.